मी आपले सर्वांचे वेदश्री ज्योतिष मार्गदर्शन या चॅनलमध्ये स्वागत करतो। तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की गंडांत। आपण एखादे व्यक्ती जन्मल्यानंतर आपण नक्कीच पाहत असतो की याच्या कुंडलीमध्ये गंडांत आहे का। म्हणजे गंडांत म्हणजे काय, तर आपल्या कुंडलीमध्ये कोणता अपघात आहे का, अडचणी येणार आहेत का, किंवा अपघात मृत्यू आहे का, हे सर्व काही आपल्याला पाहता येते। किंवा आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी किंवा अडथळे, आपल्या जीवनामध्ये गंडांत म्हणजेच येणारी संकटे ही अचानक उभी आपल्या जीवनामध्ये किंवा मोठे संकट अचानक निर्माण होईल का, यालाच गंडांत असे म्हणतात। तर हेच गंडांत कोणत्या नक्षत्राला आहे हे पाहणे देखील अत्यंत आवश्यक आहे। तर आपला जन्म या नक्षत्रामध्ये झाला असेल, म्हणजेच की कोणते नक्षत्र आहेत, रेवती, अश्लेषा, मघा, मूळ, ज्येष्ठा आणि अश्विनी या नक्षत्रामध्ये जर आपला जन्म झाला असेल तर नक्कीच आपल्याला या गंडांतापासून आपल्याला संकटे भोगावी लागत आहेत। तर ही संकटे कशा प्रकारे असतात, तर अचानक व्यवसायामध्ये मोठे नुकसान होणे, अडचणी येणे, अपघातिक मृत्यूमध्ये त्या प्रकारे अनेक संकटे निर्माण होणे, म्हणजेच की मृत्यू लवकर न होणे किंवा मृत्यू अचानक होणे, अंथरुणात होणे किंवा अपघाताने होणे, ॲक्सिडेंटली मृत्यू होणे, पाण्यात बुडून होणे, या प्रकारची घटना आपल्या अनेक जीवनामध्ये, व्यक्तींच्या जीवनामध्ये घडताना आपल्याला दिसत असतात। तर हेच गंडांत आपल्याला सुद्धा आहे का, हे कसे पाहावे, तर आपले नक्षत्र हे या नक्षत्रांपैकी जर असेल, अश्विनी, रेवती, मघा, ज्येष्ठा, मूळ या नक्षत्रापैकी जर आपले नक्षत्र देखील हेच असेल तर या नक्षत्राचे गंडांत योग आपल्याला दिसून येत असतात। तर या गंडांत दोषासाठी किंवा हा गंडांत कशा प्रकारे दूर होऊ शकतो, हे कशा प्रकारे आपण उपायाद्वारे करू शकतो, तर आपण नक्कीच करावे। काय करावे, तर गंडांत दोषाची शांतीची पूजा केली जाते। शांती म्हणजे काय, तर त्या नक्षत्राचे जी देवता आहे तर त्या देवतेची पूजा करणे, म्हणजेच की जी नक्षत्र देवता आहे त्या देवतेची, जसे की इंद्र, पित्र, भग, मृग या प्रकारे जे काही नक्षत्राची देवता आहे तर त्या देवतेची पूजा करणे आणि त्या देवतेची प्रतिमेची पूजा करून आपल्या कुंडलीतील जो काही दोष आहे, अश्विनी नक्षत्राचा, अश्लेषा नक्षत्राचा, रेवतीचा, ज्येष्ठाचा, मूळचा, तर तो दोष, जो काही गंडांत दोष निर्माण होत आहे या नक्षत्रावरती जन्म झाल्यामुळे, तर तो दूर करण्यासाठी आपण तो गंडांत दोष दूर करण्यासाठी किंवा आपल्याला जी घटना अशुभ फळ मिळणार आहे, जो काही गंडांत येणार आहे तो दूर करण्यासाठी किंवा कमी होण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करून, या उपायाद्वारे शांती करून त्याचे आपण निरसन करण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो। किंवा आपल्या जीवनामध्ये येणारी जी काही घटना आहे त्यापासून आपल्याला अशुभ फळ न मिळता कमी मिळणे किंवा त्यातून सुटका होणे हे देखील अत्यंत गरजेचे आहे। तर यासाठी आपण नक्कीच त्या नक्षत्र देवतेची पूजा करणे, नक्षत्राचे झाड आपल्या घरी लावणे, नक्षत्राच्या झाडाची पूजा करणे हे देखील अत्यंत आवश्यक आहे। त्यानुसार आपल्याला नक्षत्र देवतेची कृपा प्रसाद आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्या जीवनामध्ये जे काही गंडांत योग आहेत, म्हणजेच की मृत्यूचा योग आहे किंवा अपघाताचा योग आहे, तो नक्कीच दूर होईल आणि आपल्या जीवनामध्ये शुभफळ नक्कीच प्राप्त होईल। यामुळे गंडांत दोष ही शांतीची पूजा आपल्याला जनन शांतीमध्येच गिनल्या जाते आणि ही शांतीची पूजा आपल्या बालपणी नक्कीच करणे अत्यंत आवश्यक आहे। जर आपण गंडांत दोषाची शांती, जनन शांती नक्कीच करू शकतो, त्यामुळे आपल्याला शुभ फळ कमी मिळतील आणि शुभ फळ प्राप्त होईल। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राइब, शेअर आणि लाईक करावे, म्हणजे येणारा व्हिडिओ हा आपला लवकरात लवकर आपल्या मोबाईलवरती नोटिफिकेशन